आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं। आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे, त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत। तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसतात। बरंच सभागृह तर मला वाटतं तुम्हाला माझी विनंती आहे की हे वारंवार होतंय, तर याच्या पुढे होणार नाही याची आपण दक्षता घ्या। आणि सभागृहामध्ये एकदम 27 नवे सदस्य आहेत। बरेच वेळेस नाही मी अगोदर ऑर्डर पास करतो, आपण देतो। प्रश्न असा आहे की आपण बसा जरा, प्रवीणजी बसा। नाही सभागृहामध्ये देखील मंत्री बोलतायत, कुणी क्रॉस करतंय, कुणी वेल मध्ये येतंय, हे जे प्रकार सुरू आहे। आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे, तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे? नाही मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका, तुमच्या 10 पटीने ओरडतो, दादागिरी दुसऱ्यांची आहे। तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही, सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही। आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो, जायचं त्यांना हुल मारा, चाल। मंत्री महोदय बोला। पण मंत्री महोदय उत्तर द्या। सभापती महोदय, बच्चू भाऊ बोलत रहा प्लीज। बच्चू भाऊ बसा जरा, आपण खाली बसा। सभागृहाने आपण जरा बसा, मंत्री महोदय जरा बसा खाली, बसा आपण जरा बसा। सभागृहाची बसा सभागृहाची शिस्त आणि अनुशासन सर्वच सन्माननीय सदस्यांनी पाळण्याची आवश्यकता आहे। आणि एकमेकाला आपसात प्रश्न आणि प्रश्न उपस्थित करून शेवटी मंत्री उत्तर देत असताना अर्ध्यावताच प्रतिप्रश्न विचारून आपल्याला त्यातून काही साध्य होणार नाही। ही सकाळी देखील मी गटनेत्याची बैठक झाली, त्यामध्ये देखील सांगितलं की